बाबत उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधीपासून आता अजित पवार दूर आहेत का अशी चर्चा सुरू झाली। अजित पवार यांनी आता नवी दिल्लीला जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय। नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींचा आज शपथविधी सोहळा पार पडतो। सीपी राधाकृष्णन आज उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील आणि या शपथविधी सोहळ्याला अजित पवार उपस्थित राहणार का की नाही राहणार हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे। अजित पवार नवी दिल्लीला जाणार नाहीयेत असं आता बोललं जातंय। उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधी संदर्भामधली ही मोठी अपडेट आहे। उपराष्ट्रपतींचा आज शपथविधी सोहळा पार पडतोय। सीपी राधाकृष्णन हे आज उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील आणि या शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार हे जाणार नाहीयेत। अजित पवार आता नवी दिल्लीला जाणार नाहीयेत। त्यामुळे आपण पाहतोय की सध्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडीपासून ते आता शपथविधीपर्यंत हा एक लक्षणीय एक ऐतिहासिक प्रवास राहिलेला होता आणि मात्र आता जे आहे ते आता सीपी राधाकृष्णन हे आता उपराष्ट्रपती झालेले आहेत। 15वे उपराष्ट्रपती आहेत आणि त्यांच्या या शपथविधी सोहळ्याला अजित पवार दूर राहतात का, अजित पवार या सगळ्या शपथविधी सोहळ्यापासून वंचित राहतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आता या संदर्भामध्ये माहिती देते आमची प्रतिनिधी पूजा उजागरे सध्या आपल्या सोबत आहे। पूजा, नेमकं अजित पवार नवी दिल्लीला जाणार नाहीयेत, नेमकं काय कारण आहे? आज सीपी राधाकृष्णन यांचा शपथविधी आहे आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जातील अशी माहिती समोर येत होती, परंतु अचानक अजित पवारांनी हा दौरा कॅन्सल केलेला आहे। तर अजित पवार या शपथविधीला उपस्थित राहणार नाहीयेत। सार्वजनिक कार्यक्रमांपासून आपण वेगळं राहणार आहोत असं सांगण्यात आलंय आणि गेल्या 2 दिवसांपासून अजित पवारांची प्रकृती सुद्धा खालावलेली आहे, म्हणजे तब्येत त्यांची थोडीशी खराब आहे आणि डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय। त्यामुळे कदाचित अजित पवार जाणार नाहीत अशी माहिती आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद पूजा, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। दरम्यान अजित पवार आता नवी दिल्लीला जाणार नाहीयेत। उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला अजित पवार दांडी मारणार आहेत। आज उपराष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा पार पडतोय।